त्यांना माग मागच नमस्कार मित्रांनो, काय कराय ना आज ना ब्लॉगमा तुम्हा सगळ्यांना स्वागत. काय म्हणताय की कुणाला आर्याने बोलतोय. तर मित्रांनो आज ना ब्लॉगमा कारण की मी चाललो मला गाव रक्षाबंधन आहे त्यामुळे आज ना ब्लॉग आर्याने असणार आहे. तो चला चालणार भैया टाईम वेळ आहे ना. आता मी चाललो मला सिस्टर नगर. असं मागे हात लावला होता का? आधी डोक्याला ओवाळताना असं मागे हात लावायचा. असं हे लावताना असं करायचं. काय माहित नाही. आता कसा रील मास्टर तू रील हां आता असं फोटो काढ. पुढं पुढं हां बरोबर आहे. हां सरळ ओके तो येस पुढं घ्या ना आता मग ती नाही रे बाई, नाही येत ती. बघितलं ती गुडघे मध्ये जाते ती कॅमेऱ्यात बघितली. हा आमचे गुडघे मोठे पाय मोठे. ते पहा आता पुढं घ्यायला लागेल. तिथली एक जिबल आहे रांगोळी. भारी आहे तिला. मला नाही आवडली ती. छान तिघांना 3 कॅमेरे लावले. तर देवाच्या इथं नाकाला वाफ लागू राहिली. ते देवा तिकडे टेकायचं. आम्हाला लागत होतं त्याला बोललो नाही काका. काय खरं नाही. पेपर मला आता नाही कळवते. खा ना. त्यानंतर सिस्टरना घरनं निघलो मावशीना घर जावाले बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करायला मी पण पोचाले टाईम लागे अजून 3 तास तर लागे गावाला जायचं. त्यानंतर आम्ही पावडा खावाले थांबू नको कारण की इथं आम्ही दर साल आम्ही पावडा खावाले थांबतोस आणि इथला पावडा आमले जाम आवडस. त्यामुळे मी तर 4-5 पावडे खाई घेऊ की भेटेल तर मालेगावलाच भेटेल म्हटलं आरामात. ऐकायलाच तयार नाही अरे म्हटलं नाही भेटणार. हा व्हिडिओ पावडा खातोय ना. मग तेच तर मग काय आलं. अरे पावडा छान आहे नाशिकची माहिती ना तुला. मग चटणी घे मला पण. अरे ही वाली चटणी नाही पण मिरच्या घे लावू दे. असं गरम गरम पावडे खायचे रे. त्यानंतर आम्ही निघून पुढला प्रवासले. तर मागच्या वेळेस पण होतं ना. मागच्या वेळेस आपण याला सोडलं होतं ना ते. चालेल बाय बाय. चल बाय कर एकदा. बाय मित्रांनो. तर मी मला मावशीना घर पोची जायचे. फायनली खूप भारी वाटत आहे ना. आणि ते सगळेजण भाऊ आहे म्हणावाला आत्या वगैरे आजी शेया बसण्याचे. आणि इथे सर्व शेत आहे आजूबाजूला शेत. मस्त आहे की खूप एन्जॉय. आणि बघू शकता आता फायनली मी घरामध्ये पोची जायचे आणि सुटी गए हे कुत्र. हे म्हणा मावशीनं घर शे आणि हे सगळं शेती शे आणि भाऊ म्हणा
भाऊ आत्ते आजोबाला शेती शेती एकदम भारी आजी बाबा शे हे असं मला मावशीनं घर शेती हा त्यासना मुलगा हातपाय बी राहिला मला बी धुवणं सोडून आता ए माले बी चांगलं शे का पाणी हा चांगलं शे का बापरे चलो अभी पण हातपाय हे पाय आहे ना ए त्यांना मागच पैर आहे ना ते त्यांनासाठी एकदम त्यांना मित्रच एकदम खास दोष ए चल्लू हा बस मला ओळखलं का ओळखस का तुने माले ओळखस का अय आता मस्त की तोंड धुतलंय वेल घिसन अवसन तो फायनली पोची गयो घरमा तावेल कसा शे भैया कथा ठेवेल शे कथा गया तावेल देणारे माले मी आते गच्चीवर येलशे आणि इथे मना आसपास आजूबाजू चारही बाजूने ना शेती शे तर दाखवतोच मी तुमले बघा पूर्णपणे शेती शे चारही बाजूली मला इथली बी आयरन ही इने राहीन जेवढी राहिली तेवढी मी बोली राहिनो थोडं समजे घ्या तुम्ही सगळे माले आणि मी देखील मराठीमध्ये बोलतो सध्या कारण की मला जेवढं पण आयरन येत नाही आहे मी थोडं प्रयत्न करतो आयरन बोलण्याचा कारण की मी गावाला आलो आहे आणि आपली भाषा ही लोकांपर्यंत पोचलीच पाहिजे आणि अभिमान आहे मला भाषेचा आणि प्रत्येकाला अनुभव आहे की प्रत्येक भाषेचा सगळ्यांनाच अनुभव आहे आणि त्यांना ती प्यारी पण आहे आणि गौरव पण आहे त्या भाषेचा सगळ्यांना तर चॅनेलला पहिल्यांदा असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा कमेंट लाईक शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या हाय त्याच्याकडून सगळ्यांना मस्त आहे तर मित्रांनो असंच भरभरून प्रेम देत राहा आणि मावशीन ते कुठे गेले काय माहिती काका मावशी दिदी येतीलच थोड्या वेळात ते आणि तसं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मला कळेलच कोण मावशी आहे कोण काका आहे मग ते चालू कर दे